वडिलांच्या बाबतीत असं होतं, की मला पप्पा असे म्हणायचे, की "अरे, हे मी जेव्हा डी-जे करायचो, पप्पा म्हणायचे, "हे काय तुला जेवण देणार आहे का? हे काय तुझं पोट भरणार आहे का?" तर मी असं इग्नोर करायचो. मी पण काय ऐकलं नाही. बट मी ते करतच राहिलो. ते करत नंतर 8 वर्ष झाली त्या गोष्टीला आणि 8 वर्षानंतर ज्यावेळेस मी माझ्या मम्मी-पप्पाला दुबईला आणलं फर्स्ट टाईम, तर पप्पांना मी असंच आम्ही बसलो होतो आणि पप्पांना म्हणालो, की "तुम्ही मला बोलायचे ना, की हे तुला पोट भरून देणार आहे का? तुला हे जेवण देणार आहे का?" मग तेव्हा पप्पांना बोललो, "हे बघा, आज ह्याच्यामुळे बोललो, आता तुम्ही इथे आहेत," बोललो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या भागात, नव्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दुबई डाग. ज्यातून आपण भेटणार आहोत दुबईतल्या आपल्या मराठी लोकांना आणि करणार आहोत त्यांची विचारपूस. आजच्या या भागात आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला, ज्याने मराठी गाण्यांवरती फक्त मराठी माणसांनाच नाही तर दुबईमधल्या इतर देशातील लोकांनाही नाचायला भाग पाडलं. तर नमस्कार निकीन, तुझं खूप खूप स्वागत आहे आजच्या एपिसोडमध्ये. काय म्हणशील, कसा आहेस तू? नमस्कार, मी डी-जे निखिल आणि मी खूप मस्त आहे. तुम्ही कसे आहेत? मी पण अगदी मस्त. काय सांगशील कसा होता तुझा प्रवास? म्हणजे डी-जे असं म्हटलं तर सगळ्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी असं वेगळंच येतं, की हां, एकदम कूल असं सुपर्ब. पण डी-जे बनणं हे खूप कठीण गोष्ट आहे आणि आता या सगळ्या गोष्टी समजून घेणं म्हणजे भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप नव्या होत्या आणि अजूनही आहेत बऱ्याच जणांसाठी, की डी-जे काय असतं हे प्रत्येकाला माहिती नाही आहे नक्की ह्या गोष्टी काय आहेत. तर तुला ही आवड कशी निर्माण झाली आणि डी-जे बनायचं म्हणजे कधी ठरवलंस तू, की तुला डी-जे बनायचंय? ॲक्चुअली डी-जे म्हणजे मला अशी काही आयडिया नव्हती माझा, की फ्युचरिस्ट की असं मी डी-जे वगैरे बनेल आणि डी-जे लहानपणी मी बघायचो आपल्या इकडे काय प्रोग्राम्स व्हायचे. हळदी वगैरे लग्न असायचे. मग ते डी-जे आणि मग सगळे नाच-गाणं असायचं. ते मला आवडायचं मला बघायला, की अरे मग आपण पण ठरवलं, की भाई आपण पण असं डी-जे वाजवणार नाही का? बट त्या टाईमाला असं होतं, की जे लागणारे इक्विपमेंट्स आहेत किंवा त्याच्याबद्दल काय माहिती असेल असं काही आयडिया नव्हती. असं बघूनच समजलं की अरे हां, असं वाजवायचं असतं. आणि मग आम्ही जायचो असं डी-जे वगैरे बघायला. जो डी-जे ऑपरेटर असेल आणि मग त्यासोबत साउंड उचलणं किंवा मग ते वायरी वगैरे लावणं. तिथून सुरुवात आहे म्हणजे आणि हे डी-जे गेअर वगैरे आत्ता आम्हाला पाहायला मिळाले. पूर्वी तर असं होतं की ते सीडी प्लेयर यायचे. कॅसेट असं आपण बंद करून करायचो. त्या टाईमाला असं डी-जे वाजवलं त्याच्यावर ते. हां, मिक्सर असायचा छोटासा आणि तो प्रवास म्हणजे असा होता, की असं कधी एक्स्पेक्ट नव्हतं केलेलं मी, की तो मला इथपर्यंत घेऊन येईल, ह्या लेव्हलपर्यंत घेऊन येईल असं. आपण सुरुवातीला काही गोष्टी अशा फिगर आउट करायला जातो, की हे छान आहे, हे मला करायचं आहे. हां. आणि कधी-कधी असं होतं, की आपण त्यातच पुढे कंटिन्यू करतो आणि त्या गोष्टी आपल्याला म्हणजे कुठल्या कुठे नेऊन पोहोचवतात हे आपल्याला कळत नाही. हो. आता जसं मी म्हणाले, की भारतामध्ये डी-जे हा जो प्रकार आहे, हा खूप नवीन होता लोकांसाठी. म्हणजे आता तू जेव्हापासून चालू केलंस, हे बरेच वर्ष आधी तू चालू केलंस भारतात आणि खोपोलीचा तू राहणारा आहेस, हो. रायगड जिल्ह्यातला. तर तिथे म्हणजे मुंबई म्हटलं तर बऱ्याच लोकांना डी-जे हा प्रकार माहिती होता, बरोबर? तर एवढ्या मागच्या वर्षांपूर्वी खोपोलीमध्ये डी-जे बनणं आणि तुझ्या घरच्यांचा काय रिस्पॉन्स होता या सगळ्याबाबत? म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या का? की त्यांनी कसं रिॲक्ट केलं? घरच्यांचा म्हणजे असा स्पेसिफिकली सपोर्ट नव्हता मला, की हां, जा तू भाई डी-जे कर करून नाही का. घरच्यांचं असं होतं, की भाई तू शिक नाही का आणि जस्ट माझी 10th झाली होती आणि मला ॲडमिशन घ्यायचं होतं इंजिनिअरिंग कॉलेजला. तर मी घरी सांगितलं, की "ठीक आहे, चल मला इंजिनिअरिंग करायचं आहे. मला तिथे एवढे-एवढे पैसे फीज आहे करून." तर त्यावेळेला आमची एवढी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तर मला ते अजूनही गोष्ट आठवते. सकाळचे 5 वाजले होते आणि 7:30ला आम्हाला जायचं होतं तिकडे ॲडमिशनला. ते सकाळचीच प्रोसेस असते. तर मम्मीनी तिच्या गळ्यातलं काढून मला दिलं, पप्पाला दिलं, की "हे घ्या पैसे आणि हे तुम्ही सोनारकडे गहाण ठेवा. ते पैसे मिळतील ते ह्याचं ॲडमिशनला करून टाका." तर त्यावेळेस मला एवढं कळालं नाही. तर माझ्यासाठी ते नॉर्मलच होतं, की हां, चल भाई आता मम्मीने ते केलं अरेंज आणि केलं. बट त्याची व्हॅल्यू मला नंतर कळाली, की म्हणजे माझ्या मम्मीनी पण किती सॅक्रिफाईस केलं, किंवा मम्मी-पप्पांनी किती मेहनत घेतली आमच्यासाठी, की हे सगळं करणं हे एवढं ईझी नव्हतं. बट वडिलांचं असं होतं, की "तुला हे डी-जे काय तुझं पोट भरणार आहे का? हे काय तुला जेवण देणार आहे का?" मी असं जेव्हा डी-जे वाजवायला जातो माझा स्कूल टाईम, कॉलेज टाईममध्ये, तर वडील असे म्हणायचे, की तुला हे काय पोट भरून द्यायचं का? शिव्या द्यायचे घरी असं." कारण की
घरचं वातावरण एवढं व्यवस्थित नव्हतं. आणि नंतर जसं मी हळू त्याच्यामध्ये शिकत गेलो आणि मग मला दुबईला बोलवण्यात आलं डी-जेसाठी. तर ज्यावेळेस मी दुबईला आलो, तर माझं कोणीच ओळखीचं नव्हतं. डी-जे मॅव्हरिक करून एक माझा मित्र आहे. असा मित्र पण नव्हता, असाच वाया-वाया झाला होता. बट त्या मुलाला मी खरंच कौतुक करेल त्याचं आणि किंवा मी त्याचा आभार मानेल, की त्यांनी मला ह्या स्टेजपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. कारण की दुबईमध्ये माझा कोणी नातेवाईक नाही आहे आणि मी ज्यावेळेस इंडियाला होतो, तर मला डी-जे मॅव्हरिकचा फोन आला, की "निखिल कसा आहेस?" वगैरे त्याने विचारलं. तर मग डी-जेसाठी माझ्याकडे काम आहे तुझ्यासाठी, तर तू करशील का? आणि तो फोन कॉल माझ्यासाठी एवढा इम्पोर्टंट होता, की मी विचारही केला नव्हता, की मला असा फोन कॉल वगैरे येईल जॉबसाठी. आणि मग मी दुबईला आलो. दुबईला आल्यानंतर अ, इथली जी म्युझिक ती मला काहीच माहीत नव्हती. म्हणजे मला एका इंटरव्ह्यूला बसवलं मॅनेजरसोबत, की हा डी-जे आहे आणि तर त्यांनी मला विचारला प्रश्न, की "तू काय-काय वाजवतो?" मी म्हटलं, "मी डी-जे वाजवतो." तर तो लाइक, "अरे हो, म्हणजे डी-जे वाजवतो, बट आज तू जॉनर काय वाजवतो? काय म्युझिक वाजवतो?" मी बोललो, "सगळं वाजवतो." मग त्यांनी मला विचारलं, "आर-एन-बी, हिप-हॉप, ओल्ड स्कूल वगैरे काय वाजवतोस का?" तर हा प्रकार तर मला माहितीच नव्हता. मी कधी ऐकलाच नाही हा प्रकार. बट हिप-हॉप म्हणजे काय मला वाटलं इचिक-टिचिक असं ते वाजायचं म्हणजे तो हिप-हॉप. आणि मी बोललो, "भाई हे तर मला नाही माहिती आहे. बट मी बघतो." नाही का. मग मी घरी आलो. मी लॅपटॉपवरती सर्च केलं, की हे हिप-हॉप, आर-एन-बी काय आहे? तर नंतर मला कळालं, की हे अशी एक जॉनर आहे म्युझिकचा. मग नंतर मी मॅव्हरिकला भेटलो, की "अरे मॅव्हरिक भाऊ, असं-असं त्याने झालं. मला काय माहीत नाही." तर त्या मुलाने मला त्या म्युझिकसाठी पण हेल्प आउट केलं. म्हणजे त्याच्या लॅपटॉपमधला जो डाटा आहे, त्याने मला अक्षरशः कॉपी करून माझ्या लॅपटॉपला दिला, की "भाई, हे म्युझिक आहे, हे सेट्स आहेत, हे असं-असं म्युझिक आहे आणि हे वाजवायचं आहे तुला." म्हणजे आपण म्हणतो ना, की नातेवाईक कुठे कामाला येत नाही किंवा असं परका आपल्याला कामाला येतो. त्यातलाच हा एक प्रकार झाला माझ्यासोबत आणि त्याने खूप काही मला हेल्प आउट केलं ह्या इथपर्यंत पोहोचण्यासाठी म्युझिकबद्दल. असं आहे. असं म्हणू शकतो आपण, की परदेशात जाऊन म्हणजे बरीच लोकं अशी आपल्याला असे भेटतात आयुष्यात, की सांगू शकत नाही, की कोणी आपल्या कधी कामाला येईल आणि कधी कोणी आपल्याला कुठल्या बाबतीत कसं-कसं हेल्प करेल आणि पुढे घेऊन जाईल. तर तू जसं म्हणालास, की दुबईत आल्यावर तुझ्यासाठी खूप कठीण होतं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं किंवा नवीन लोकांना भेटणं. आता एका म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेला आपल्या देशात तर काही असा फरक जाणवत नाही. पण दुसऱ्या देशात आल्यावरती आपल्याला फरक असा बऱ्यापैकी जाणवतो. तर तू कसं मॅनेज केलंस दुबईमध्ये आल्यावरती? या सगळ्या गोष्टी म्हणजे डी-जेइंग करणं, नवीन गोष्टी शिकण्यापासून ते आत्तापर्यंत तू जेवढे छान-छान कार्यक्रम केलेस, एवढे इव्हेंट्स केलेस, तर त्याचं सगळं मॅनेजमेंट तू कसं केलंस? ज्यावेळेस मी मग इथला डी-जे शिकलो म्हणजे इथले जे म्युझिक शिकलो मी, जी इंटरनॅशनली म्युझिक चालायची. आता म्हणजे जसं की आर-एन-बी, हिप-हॉप, ओल्ड स्कूल जे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कंट्रीची पण लोकं आहेत इकडे. म्हणजे ह्या दुबईमध्ये अख्ख्या जगभरातली लोकं राहतात आणि मग त्यांच्या ठिकाणी येऊन वाजवणं, त्यांची म्युझिक शिकणं, समजून घेणं, की हे काय म्युझिक आहे. तर तो एक मोठा टास्क होता. बट ते हळू मला कळायला लागलं आणि असं करता-करता मी 2 वर्ष अरेबिक क्लबमध्ये काम केलं. म्हणजे जे मला अरेबिक बोलता पण येत नाही. बट मला कळतं ते गाणं, की हे गाण्याचे बीट्स काय आहेत किंवा हे डान्सिंग नंबर आहेत, की थोडे सॅड साँग्स आहेत. मग ते हळू कळत गेलं. म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स तो तुम्हाला कुठेतरी कामाला येतो आणि नुसता एक्सपिरियन्स नाही तर तुम्ही किती ते आत्मसात करता, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि कठीणाई तर बऱ्याच गोष्टी आल्या, बट मी त्या गोष्टीकडे त्या नजरेने पाहिलं नाही. मी फक्त घुसत गेलो, की भाई करायचं आहे आपल्याला. आणि हळू करता-करता बरेच मग क्लब्स केले. मग प्रायव्हेट इव्हेंट मिळायला लागले हळू लग्न, हळदी किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी ते मोठे-मोठे इव्हेंट्स असतात, ते पण अ, मला मिळायला लागले. वाह! छान, छान. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळाली आणि एखादी गोष्ट करायची म्हणजे आपण अशी जिज्ञासा मनात ठेवली, की नाही मला हे करायचंच आहे. तर अगदी जिद्दीपणाने आपण ते पूर्ण करतोच. म्हणजे एखादा कलाकार जर मी म्हटलं, की त्याची जिद्द असते, की नाही मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे. तर त्याचे कॉन्टॅक्ट्स तो स्वतःच म्हणजे हो शोधायला आणि लागतो. हो आणि कॉन्टॅक्ट्स म्हणजे कसं आहे, की
तुम्ही जोपर्यंत घराच्या बाहेर पडत नाही आणि 10 लोकांना मिळत नाही, कारण की ती 10 लोकं तुमच्यासाठी काम करणार. म्हणजे की जर तुम्ही त्या 10 लोकांना मिळालात, तर ते पुढचे 10 लोकांना सांगतील, रिफर करतील, की हा मुलगा आहे, हा डी-जे आहे आणि हा चांगला डी-जे वाजवतो किंवा चांगलं काम करतो. तर रेफरन्स खूप मॅटर करतो आणि आता क्लायंट बेस एवढा झाला आहे, की टचवूड की म्हणजे आता काम शोधायची गरज लागत नाही. काम आता येत राहतं, की एवढा तर सेटल डाउन झालोय म्हणजे व्यवस्थित. आणि ह्या सगळ्यासाठी 9 वर्ष मी मेहनत केली आहे. त्याचा हा फळ कुठेतरी आता मिळत चाललाय असं म्हणजे म्हणता येईल. 9 वर्ष दुबईमध्ये डी-जे प्ले करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. इकडे की इथे येऊन स्वतःचं नाव एक वेगळं आपण कमवणं. पण सध्याच्या परिस्थितीत म्हणजे मध्यंतरी आता आपण काही वर्षांपूर्वी कोविडच्या म्हणजे सिच्युएशनमधनं पास आउट झालेलो आहोत सगळेच. तर त्या दरम्यान म्हणजे कशी सिच्युएशन होती? काय होतं? की काम म्हणजे होतं किंवा नाही? काय होतं ह्या सगळ्या? कोविडच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल ना, की कोविड माझ्यासाठी खूप भयानक होता. कारण की कोविडमध्ये माझं काम गेलं. मला काम बिलकुल नव्हतं आणि त्या कोविडच्या काळामध्ये मी माझ्या बायकोला बोलवलं होतं. माझ्या वाईफ आली होती दुबईला इंडियावरून आणि त्याच्या 1 महिन्यातच माझा जॉब गेला आणि मग जवळ आता माहीत नाही किती महिने हे बंद असेल आणि मग घरी बायको आहे, मी आहे आणि आमचं मी तर छोट्याशा पार्टिशनमध्ये राहायचो आम्ही पूर्वी तर. आणि मग निकिता माझी वाईफचं नाव निकिता आहे. तर ती फार्मासिस्ट आहे आणि मग तिने ठरवलं, की मी जॉब करेल करून आणि मग तिने तो अभ्यास सुरू केला आणि तिने ती एक्झाम दुबईची एक्झाम असते डी-एची करून. ती पास झाली. ती पास होऊन त्याच्यानंतर तिने जॉब शोधलं. जॉब तिला मिळाला. तर ती जॉब करत असताना जवळ-जवळ 3-4 महिने मग तिने ते सगळं टेक ओव्हर केलं, की तिने सगळं बघितलं म्हणजे मला सांभाळ केला किंवा आमच्या घराचं जे पण आहे. तर तिने मला एवढं सपोर्ट केला त्या टायमाला, कोविडच्या टायमाला. ते खूप माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती. आणि मी आत्तापर्यंत माझ्या डी-जेच्या करिअरमध्ये आता ह्या लेव्हलला जो आहे किंवा मी करतोय प्रयत्न, तर हे सगळं मी श्रेय निकिताला देईल. कारण की तिने खूप मेहनत घेतली आहे म्हणजे अ, घडवण्यासाठी. म्हणजे मी तर एक आर्टिस्ट होतो, बट आर्टिस्टला घडवणं म्हणजे ते कसं वर्कआउट केलं पाहिजे. म्हणजे माझी प्लॅनिंग्स वगैरे सगळं ते मला सांगायचे, की "हे असं कर निखिल, तसं कर, हे असं मॅनेज कर. हे तुझे इव्हेंट्स आहेत, हे टायमिंग्स आहेत, हे कसं जायचं." तर ते सगळं तिने मॅनेज केलं आणि त्यासाठी खूप मी तिला थँक बोलेल. म्हणजे आपल्याचे आभार नसतात मानायचे खरं तर. पण असं म्हणतात, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री नक्कीच हां, अगदी, खंबीरपणे अगदी. उभी असते आणि त्याचप्रमाणे तुमच्या पत्नीने तो जो वाटा आहे तिचा, ह्या संसारातला तो निभावला आहे आणि खूप खूप कौतुक तिचं, की ती तुमच्यासोबत या सगळ्यामध्ये उभी हो राहिली. आणि ती अगदी अजून पण माझ्यासोबत ती त्याच लेव्हलला आहे, की म्हणजे तिने आता मी इथपर्यंत पोहोचलोय तर तिला असं कधी वाटत नाही, की हा मला विसरेल किंवा नाही का ह्या सगळ्या गोष्टी. तर मी ते कधी नाही विसरू शकत. म्हणजे आपल्याला जे कोणी हेल्प करतात, आपल्या सोबत उभे राहतात, त्यांना त्यांच्या आपण नेहमीच ऋणी असतो आणि त्यांना कधीच आपण विसरत नाही. तर आम्ही आता जसं तू म्हणालास, की तू बरेच वेगळे-वेगळे प्रकारचे कार्यक्रम केलेस, छोटे-मोठे, मोठे इव्हेंट्स केलेस. तर काय आम्हाला ह्या सगळ्याबद्दल काय-काय सांगशील? कोणते-कोणते इव्हेंट्स केलेस? कोणत्या-कोणत्या सेलिब्रिटीजना तू भेटलायस इथे येऊन? इव्हेंट्स तर माझ्या आयुष्यातला पहिला जो मोठा एअर इव्हेंट होता, म्हणजे एअर शो होता म्हणजे सगळं असं बीचवरती वगैरे होता आणि तो इव्हेंट ऑर्गनाईज केला होता ते आपले मराठीच आहेत ते इव्हेंट मॅनेजर सेलिब्रेशन इव्हेंट करून धनश्री मॅडम त्यांचं नाव आहे. तर त्यांनी मला पाहिलं कुठेतरी, की मी डी-जे वाजवताना आणि त्यांनी मला अप्रोच केलं, की त्यांनी मला सांगितलं, की "निखिल असं-असं आहे आणि आपल्याला करायचं आहे." तर मी त्यांना म्हटलं, "मॅडम नक्की मला आवडेल करायला." कारण की अ, तुम्ही मला एवढा मान दिला आणि विचारलं तर मी नाही, नाही म्हणू शकत. मला आवडेल करायला आणि मला माहिती नव्हतं, की हे असं दुबईमध्ये होतं करून. आता मला वाटलं, की आपल्या इकडं तो होळीचा इव्हेंट होता. असं होतं, की बस लोकं आली 10-12 लोकं आली. त्यांनी डी-जे लावला आहे, नाच-गाणे चालू आहेत, रंग वगैरे. बट ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, की तो बीचवरती असं तर मला असं वाटलं. बट मी जेव्हा एंटर झालो त्या बीचवरती आणि मी क्राउड बघितला. ऑलमोस्ट म्हणजे एक 7,000-8,000 लोकं होते त्या बीचवरती आणि एक कॉर्नरला डी-जे आमचा स्टेज लावला होता, स्क्रीन वगैरे लावली होती, मोठे स्पीकर्स होते आणि तिथे मला परफॉर्म करायचं होतं आणि तो माझ्यासाठी मोठा स्टेज होता इंटरनॅशनल लेव्हलला
आणि तो मी एवढा मनापासून प्ले केला, की तर सगळे क्राउड तो सगळा खुश झाला. इव्हन ज्यांनी इव्हेंट ऑर्गनाइज केला ते मला येऊन पर्सनली भेटले, की "भाई तू मचवलंच इकडे डायरेक्ट." असं म्हणजे तो एक इव्हेंट होता माझ्यासोबत आणि त्याच्यानंतर मग हळू मला असेच मोठे-मोठे इव्हेंट मिळत लागले आणि आता आर्टिस्ट हे सेलिब्रिटी तुम्ही जर म्हणाल, तर मी आपला इंडियन आयडल जो आपण अभिजित सावंत म्हणून तुम्हाला माहिती असेल. त्याच्यासोबत मी काम केलंय. तिथं मी साउंड इंजिनिअरिंगमध्ये होतो. त्याच्यानंतर आपले बॉलिवूडचे बादशाह सिंगर आहेत. त्याच्यानंतर गुरु रंधावा, राखी सावंत त्याच्यासोबत पण मी काम केलंय. तर असे करता मी बऱ्याच लोकांसोबत काम केलं आणि रिसेंटली तुम्हाला डॉली चायवाला माहिती असेल, तर ते तर अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी, की मला फक्त एक फोन कॉल आला, की "भाई एक यॉट पार्टी आहे, जायचं करून." मी म्हटलं, "हां, ठीक आहे भाई." आणि मी गेलो त्या तिथे आणि नंतर मला तिथं गेल्यानंतर कळालं, "अरे, इथं डॉली चायवाला येणार आहे." बोललो, "अरे भाई, हे तर मग मजा आहे," म्हटलं नाही का. आणि त्याला भेटलो डॉली चायवाल्याला. त्यांनी पण मला हाय हॅलो बोललं. सगळं एकदम व्यवस्थित झालं. असं करता माझी खूप चांगलं झालं म्हणजे काम असं थोडक्यात. एकंदरीत म्हणायला गेलं तर नवीन लोकांना भेटणं, नवीन लोकांसोबत काम करणं, हे कसं आपल्याला एक वेगळ्या-वेगळ्या जागेमध्ये फिट करून ठेवतं. म्हणजे फक्त आपल्याच देशातल्या लिमिटेड लोकांना नाही, तर बाहेरच्या देशातल्या लोकांनासुद्धा आपण भेटून त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स हा वेगळा असतो. तर तुम्ही जसं म्हणालात, की इंटरनॅशनली म्हणजे तसेच इव्हेंट्ससुद्धा तुम्ही केले आहेत. जसे इंटरनॅशनल लोकं आहेत, वेगवेगळ्या देशातली लोकं आहेत, त्यांच्यासोबत काम केलं. तर तो एक्सपिरियन्स कसा होता? पूर्वी म्हणजे ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस येस मी मराठी मीडियमचा मुलगा आहे ना, म्हणजे आमची गव्हर्नमेंट स्कूलमध्ये मराठी प्रॉपर. तर इंग्रजी असं होतं, की इंग्रजी बोलायचो आम्ही नाही का इंग्रजी. इंग्लिश पण नाही नीट बोलतो, इंग्रजीचा असा विषय. तर इथं आल्यानंतर ज्यावेळेस मी लोकांना भेटायला लागलो, नवीन-नवीन लोकांना भेटायला लागलो, तर इकडं हिंदी तर नॉर्मल आहेचच, बट त्याच्या जास्त प्रायर इंग्लिश आहे. आणि मग मला थोडे गोरे लोक मिळायला लागले, म्हणजे यूकेचे मिळायला लागले किंवा अमेरिकन. तर मला त्यांच्यासोबत बोलताना कठीण व्हायचं, की अरे मी त्यांच्यासोबत कसं डीलिंग करू किंवा कसं मी यांच्याशी बोलू. तर तो पण प्रवास माझा खूप डेंजर होता, की मग मित्र बोलत आहे, "भाई मी नाही." तर मग मी कोणत्या माझ्या मित्राला फोन द्यायचा, "भाई जर तू तू बोलून घे, काय आहे, काय काम?" असं होतं. बट ते हळू मी शिकत गेलो. मग ते असं बोलतो ना, की शिकतो आपण आणि मग इंग्लिश पण थोडं-थोडं चांगलं बोलायला लागलो त्यांच्यासोबत आणि मग त्यांना पण माझं काम आवडायला लागलं. तर माझा एक यूकेचा जर कसा मी क्लायंट म्हटलं, तर त्याला माझं एवढं काम आवडलं, तर त्यांनी मला F1 जी आपल्या अबुधाबीला रेस होते F1, तिथं मला त्याने साउंड इंजिनिअर म्हणून बोलावलं आणि तिथं मी गेलो, सगळं साउंड वगैरे लावलं आणि माझ्या डोळ्यासमोर एक आर्टिस्ट होता, तो म्हणजे मार्टिन गॅरिक्स. आता मार्टिन गॅरिक्स हा असा आर्टिस्ट आहे, तो जगभरात फेमस आहे. म्हणजे त्याची गाणी आपण वाजवतो भारतामध्ये. म्हणजे असं कुठं हळदी वगैरे नाही का, म्हणजे असं नॉर्मली कुठे इंग्लिश गाणं म्हटलं म्हणजे मार्टिन गॅरिक्स ते वाजवायची. तर माझ्यासमोर मार्टिन गॅरिक्स होता. म्हणजे ते पण माझ्यासाठी खूप मोठं अचीव्हमेंट होती, की मी त्याच्यासाठी साउंड हे लावलं आहे करून. असा तो हे एक होता. त्याच्यानंतर मला एक्सपो 2020मध्ये काम मिळालं. तो पण खूप मोठा अचीव्हमेंट होता. म्हणजे तेच नाही जोपर्यंत तुम्ही डेडिकेशनली कुठली गोष्ट करत नाही, तोपर्यंत ते तुमच्यासाठी कधी जवळ येणारच नाही तुमच्याकडे. त्याच्यामुळे बस तुम्ही मेहनत करा. नक्कीच, नक्कीच. आता ह्या सगळ्यांबरोबर म्हणजे तू इथे आलास आणि नवीन-नवीन गोष्टी शिकलास. जसं अ, आपल्या इकडचं म्हणजे इंडियामधलं म्युझिक वेगळं आहे. इथे आल्यावरती तुला इंटरनॅशनली बऱ्याच वेगळ्या-वेगळ्या नवीन म्युझिक्सला तू इंट्रोड्यूस झालास आणि त्या गोष्टी शिकलास. तर ह्या सगळ्यांमधून मराठी वाजलंच पाहिजे, हे जे कॉन्सेप्ट आहे, ही तू कशी सुरू केलीस इकडे? ॲक्चुअली मराठी वाजलं पाहिजे हे म्हणजे माझं असं काही धोरण नव्हतं, की दुबईमध्ये पण मराठी वाजलंच पाहिजे. तर असंच Instagramवरती बघता-बघता मला एक रील पाहायला मिळाली. ती डी-जे क्रेटिक्सची होती आणि त्याच्यामध्ये ते मामाच्या गावाला जाऊया ते रिमिक्स होतं आणि खूप त्याला व्ह्यूज वगैरे बरं होतं. तर मला ते गाणं आवडलं. तर मी ते सर्च केलं इंटरनेटवरती, की हे गाणं डाउनलोड करायचं. तर मग ते मला YouTubeवरती मिळालं गाणं आणि मी जस्ट एक क्लबमध्ये वाजवत होतो आणि असंच वाजवलं ते रिदममध्ये. तर त्या क्लबमध्ये मराठी लोकं पण म्हणजे मराठी म्हणण्यापेक्षा ते मुंबईचे वगैरे क्राउड असेल आणि त्यांना ते कळालं ते म्युझिक. अरे, अरे हा मराठी वाजले. तर ते लोकांना आवडलं आणि मग ते झाल्यानंतर मला लोकं मिळाले, "भाई तू कुठला आहेस?" म्हटलं, "अरे मी खोपोलीचा आहे."
बोलतोय, "भाई एक नंबर मज्जा आली." सो मराठी गाणी ऐकून खूप वर्षातून ऐकलं गाणं क्लबमध्ये तरी स्पेसिफिकली. आणि मग मला ते कळालं, की हां, भाई म्हणजे क्लबमध्ये पण आपली मराठी लोकं येतात. तर मग मी हळू क्लबमध्ये पण मराठी वाजवायला लागलो. आणि मी बिनधास्त वाजवतो. म्हणजे मला कुठला असा डर नाही किंवा मला कोणी असं अडवत नाही, की "तू हे नको वाजवू, तसं नको वाजवू." म्हणजे माझे मॅनेजर पण मला चांगले मिळाले. त्यांनी कधी अडवलं नाही, की "भाई तू मराठी कशाला वाजवतो किंवा हे कशाला वाजवतो?" तर ते बोलले, की "भाई लोकं एंटरटेन करतायत तर इट्स ओके." आणि मग तसं करता मग आम्ही मराठी नाईट्स पण करायला लागलो क्लबमध्ये. आणि मग फक्त मराठी गाणी क्लबमध्ये. आणि ते पण खूप चांगलं लोकांना आवडलं आणि ते अबुधाबी वगैरेनं लोकं यायची बघायला, ते गाणं ऐकण्यासाठी. आता जसं तुम्ही म्हणालात, की फक्त मराठी नाईट्स तुम्ही करायचात प्रत्येक म्हणजे एखाद्या क्लबसाठी किंवा एखादा एखादा प्रॉपर असा शो फक्त होता, जो फक्त मराठी गाणी वाजूनच तुम्ही पूर्ण करायचात. तर त्यामध्ये फक्त मराठीच लोकं असायचे, की दुसरी कुठल्या इतर देशातली लोकही असायचे? हो, तिकडं म्हणजे फक्त मराठीच कम्युनिटी नाही यायची. तिकडं आता क्लबमध्ये लोकं जाणार ती सगळी यायची. म्हणजे अगदी अ, रशियन पण यायचे लोकं, आहे ना? आणि म्हणजे सगळे मिक्सच यायचे आणि ते फक्त मराठी ऐकायला यायचे. कारण की तो जो ॲम्बियन्स मराठी गाणं जेव्हा वाजतं, तो कोणाचा पण हात वरती जातो ऑटोमॅटिकली. तर ती जे म्युझिक स्टाईल आहे ना, ते समजणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लिरिक्स काय ऐकताय ते मॅटर नाही करत ते इथल्या लोकांना. तर ती बीट्स खूप मॅटर करते, की तुम्ही काय वाइब क्रिएट करताय. बरोबर आणि आपलं नाशिक ढोल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्यास तर अगदी म्हणजे हो, थिरकणारच थिरेकनं माणूस. म्हणजे लोक नाचले आणि एकदा ढोल वाजला की लोकं उठलीच पाहिजेत नाचायला. हो, हो. आणि नक्कीच. आपलं नवीन गाणं एक ट्रेंडमध्ये आलं होतं, ते गुलाबी साडीवालं. ते गुलाबी साडी मी असं रँडमली म्हणजे मिक्स करत होतो आणि मी रँडमली ते गुलाबी साडी वाजवलं आणि तिथं काहीतरी 2-4 मुली नाचत होत्या. तर त्यांनी असं मागं वळून पाहिलं, की "अरे, मराठी गाणं नाही गुलाबी साडी." तर तो एक रिएक्शन एवढा मला भारी वाटला, की यार आहेत म्हणजे लोकं इंटरेस्ट आहेत म्युझिक ऐकण्यासाठी. ह्या सगळ्या ज्या छोट्या-छोट्या मुवमेंट्स आहेत, ह्या सगळ्या तू कॅप्चर केल्यास छान-छान व्हिडिओजमध्ये, रील्समध्ये आणि तुम्हाला जर पाहायचं असतील ह्या छान-छान रील्स आणि की मराठी गाणी कशी वाजतात दुबईच्या क्लब्समध्ये किंवा वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये, तर तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता यांच्या Instagram पेजवरती. आम्ही पाहिले की बरेच म्हणजे छोटे-छोटे रील्स तुम्ही टाकले आहेत Instagram पेजवरती. तर तिथे कसं तुम्ही सुरुवात केली? किंवा Instagram पेजवरती जर बघितलं, तर तुम्ही दुबईमधल्या मी म्हणू शकते की बॉम्बे फूडला असं, की आपल्या मुंबईतल्या स्ट्रीट फूडला तुम्ही प्रमोट करता, छोटे-छोटे रील्स बनवता. तर ते कधी सुरू केलं? त्याच्यामागे पण एक स्टोरी आहे. ती स्टोरी अशी होती, की मी आणि माझी वाईफ आम्ही कुठेही जायचो फूड काहीतरी खायला म्हणजे संध्याकाळी स्नॅक्स खायला वगैरे जायचो आम्ही. आणि मग निकिताला असं कॅमेराचं थोडंसं वेड आहे म्हणजे नाही का, ती स्नॅप काढणार किंवा फोटो काढणार, खाण्याच्या आधीच पहिला हे करणार. तर मग आणि मी बोललो, "दे मी तुझा फोटो काढतो." तर मी तिचा असा नॉर्मली असा व्हिडिओ काढला आणि तो तिला दिला, की "हे बघ तुझ्याशी मी व्हिडिओ बनवतो." तर तिला आवडलं ते. आणि तो व्हिडिओ मी माझ्या मित्राला दाखवला, की "भाई हे बघ मी व्हिडिओ काढले, एवढी भारी व्हिडिओ काढले." तर त्याने बघितलं आणि तो बोलला, "अरे भाई तू मस्त काम करतो," बोलला, "हे व्हिडिओ पण भारी बनवतो." तर "मग तू हे का नाही ट्राय करत आहे?" अरे बोललो, "हे काय हे माझं काम थोडी नाही तरी." बोलतो, "नाही तू भाई हे ट्राय कर हे म्हणजे नाही का तुला आवडलं तर कर नाही तर नको करू." तर मग निकिताला सांगितलं म्हटलं, "आपण असं-असं जस्ट टाईमपास म्हणून करूया." आणि मग आम्ही ते पण आमच्या हाऊससाठीच करतो फक्त. मग आम्ही कुठे पण खायला वगैरे जातो ना, मग आम्ही व्हिडिओ बनवतो आणि आमच्या अकाउंटलाच टाकतो, की हे असं काम आहे आमचं. आणि ते पण लोकांना आवडायला लागले आता. हो, नक्कीच. कारण की आम्ही बघू शकतो की मिलियन्समध्ये या सगळ्याचे व्ह्यूज आहेत रील्सचे आणि तुम्ही छान काम करताय की फक्त म्हणजे हेच नाही की डी-जेच नाही, पण वेगळ्या अजून एंटरटेनमेंट लोकांना तुमच्या Instagramच्या पेज थ्रू मिळतंय आणि लोकं खुश आहेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधून की ते खूप एंगेज होत आहेत तुमच्यासोबत. त्यांना आवडते तुमचा जो कंटेंट आहे तो. आणि मला असं विचारायचं आहे की जर कोणी अशी व्यक्ती आहे जे भारतातून इथे आलेत किंवा इथेच आहेत आधीपासूनच. त्यांना डी-जेमध्ये इंटरेस्ट आहे, म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे. त्यांना पुढे काहीतरी यामध्ये करियर करायचं आहे. तर तुम्ही काय सजेशन द्याल किंवा काय शिकायला हवं? कोणते कोर्सेस करायला हवे असं तुम्ही सांगाल? बघा मी अ, जे इंडियातले डी-जे आहेत किंवा म्हणजे मुंबई, पुण्यामध्ये तर खूप चांगले-चांगले डी-जेज आहेत. त्यांना तर त्यांना माहीत आहे की कसं नॉलेज आहे. बट मी ज्या ठिकाणाहून आहे, म्हणजे मी ज्या गावातून आहे, खोपोलीतून, रायगड जिल्ह्यामधून, तर मग तिथे त्या लेव्हलला अजून तेवढं म्युझिक नाही पोहोचलं आहे. आहे ना, म्हणजे डी-जेच्या बाबतीत. तिकडं अजून लोकांना तेच माहिती आहे, डी-जे म्हणजे फक्त ते नाच-गाणं करणं, पार्ट्या करणं, तीच लाईफस्टाईल आहे ते लोकांच्या बाबतीत. तर मी
त्यांना एकच सांगेल की ह्याच्या पलीकडे पण दुनिया आहे. तर आणि तुम्ही पण केलं पाहिजे. म्हणजे मला तरी आवडेल की मी कोणाला मदत केलेली किंवा तिथून माझ्या एरियातून जर कोण येत असेल, तर मला आवडेल त्याला इथं घेऊन यायला आणि त्याला मदत करायला. तर त्यांना मी एकच सांगेल की जो म्युझिक आहे जो आपण प्ले करतो, तो इकडे नाही चालत आहे, पहिली गोष्ट तर. तर म्युझिकमध्ये बरेचसे जॉनर्स आहेत. ते तुम्ही स्टडी केलं पाहिजे पहिलं. मग त्याच्यामध्ये जसं की आता मला माहिती नव्हतं आर-एन-बी, हिप-हॉप काय आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण जॉनर्स आहेत. हाऊस आहे, टेक्नो आहे, सायको आहे. म्हणजे देअर आर अ लॉट ऑफ ट्रॅक्स. तर ते तुम्ही स्टडी करून, प्रिपेअर करून आणि मुळात तुम्हाला कोणाचा तरी मदत घेऊनच पुढे यावं लागेल. तुम्ही इंडिव्हिज्युअली नाही होऊ शकत. व्हेरी टफ म्हणजे नॉट ईझी. म्हणजे तेवढं कठीण पण नाही. तुम्ही येऊ शकता, बट इकडे आल्यानंतरच्या सिच्युएशन खूप वेगळेच आहेत. इकडे कोणी कोणाला मदत करत नाही. इव्हन पाणी पण कोण इथं फ्रीमध्ये देत नाही आहे ना. सो ते सगळं म्युझिकचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही जर सेट असाल आणि मुळात तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे, की भाई मला काहीतरी करायचं आहे. आहे ना. म्हणजे मला पुढं जायचं आहे म्युझिकला घेऊन किंवा डीजेला मला मोठं डीजे बनायचं आहे. तर तुम्ही येस डेफिनेटली जंप करू शकता. मग त्यासाठी खूप ईझी आहे. जर तुमच्यामध्ये तेवढं हुन्नर आहे तर. नक्कीच, नक्कीच. म्हणजे तुझी मदत नक्कीच होईल जर कोणाला येऊन पुढे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे डी-जे किंवा म्युझिकमध्ये कोणाला काही करियर करायचं आहे, तर तुझा नक्कीच गाईडन्स हां, 100% मी तर त्यांना बोलेल, "भाई काय पाहिजेल ते बोल." म्हणजे मी सगळं हेल्प आउट करेल त्याला. अगदी व्हिसा तिकीट पाहिजे तर मी ते पण त्याला ते प्रोव्हाईड करून देईल, की "भाई तू ये." म्हणजे मुळात त्यांनी मला विचारलं पाहिजे, की "भाई मला यायचं आहे." कारण की मी एखाद्याला विचारणं, की "तू दुबईला येशील का?" तर तो मला पहिला प्रश्न असा असतो, की "भाई सॅलरी किती भेटेल? पैसे किती भेटतील?" मग आता ते मी कसं सांगणार, की मी कसं ठरवणार, की एवढे-एवढे पगार भेटेल किंवा तेवढे-एवढे पैसे मिळतील. सो नाही म्हणजे त्याच्यामध्ये नाही होऊ शकत. जर त्याने मला विचारलं, की समोरून, की "भाई मला यायचं तर येस ऑफकोर्स मी त्याला हेल्प आउट नक्कीच करेल." नक्कीच. तुझा गाईडन्स नक्कीच सगळ्यांना मिळेल आणि जे कोणी इंटरेस्टेड असतील ते नक्कीच तुला कॉन्टॅक्ट करतील ह्या सगळ्यानंतर. तर खूप छान वाटलं तू आजच्या एपिसोडमध्ये आलास आणि आमच्यासोबत एवढ्या छान गप्पा मारल्यास, एवढ्या नवीन-नवीन गोष्टी आणि एवढं नॉलेज आम्हाला दिलंस या सगळ्याबद्दल. म्हणजे आता लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा होईल डी-जेकडे बघण्याचा. जसं तू म्हणालास, की प्रत्येक देशातील लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा आहे बघण्याचा. जसं भारतात आपण बघितलं तर डी-जे प्लेयर यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे भारतात. तर तुझ्या ह्या एपिसोडनंतर नक्कीच मला असं वाटतं की लोकांचा जो दृष्टिकोन आहे डी-जेकडे बघण्याचा हा नक्की चेंज होईल आणि लोकं विचार करतील की मी ह्या गोष्टीत किती छानपणे माझं एक करिअर सेट करू शकतो. हे नक्कीच ते तुझ्याकडे बघून शिकतील. स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. तो कधीच न संपणाराच आहे, आहे ना? तो आयुष्यभर आपल्याला करायचा आहे. बट ज्यावेळेस आपण कुठेतरी ठरवतो, की आपल्याला ह्या लेव्हलपर्यंत काम करायचं किंवा त्याच्या पुढे अजून जायचं आहे, तर ते खूप ईझी होऊन जातं जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत. जर तुम्ही ती संकल्पनाच आणली नाही तर नॉट ईझी. तेच म्हणजे कोणी पण येऊन तुम्हाला असं उचलून घेऊन नाही जाणार, की "हां भाई जा, हे सक्सेस झाला." असं नाही. तर तुम्हाला तेवढी ती मेहनत घेऊन पुढे येऊन ते तरच तुम्हाला सक्सेस मिळेल. त्याशिवाय नाही. आपण असं म्हणतो की प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे प्रयत्न केला तर परमेश्वरसुद्धा भेटतो. तर नक्कीच तुम्हाला सक्सेसही मिळू शकतो. तर खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आपण पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या एका नव्या भागामध्ये दुबई डाग, ज्यात आपण विचारपूस करतोय आपल्या माणसांची. धन्यवाद.